पहा, समजा वाळवंटामध्ये समजा चारही बाजूनी डोंगर रांगा आहे. आता वाळवंटामध्ये काय होत असते, नॉर्मली पाऊस पडत नाही, म्हणजे वाळवंटामध्ये सहसा पाऊस पडत नाही, पण एखाद्या वेळेस जेव्हा पडतो तो त्याला अवकाळी पाऊस म्हणणार, म्हणजे आपण टोरेन्शियल रेन पडतो, म्हणजे अशा वेळेस वादळी पाऊस पडतो. वादळी पाऊस पाऊस पडतच नाही, पडला तर भयंकर वादळी पडतो. सो त्याच्यामुळे काय होतंय, ह्या ज्या डोंगर रांगा आहे वाळवंटातल्या, सो तिथून सगळीकडून ज्या हे तुम्हाला दिसते आहे, सो हे सगळेकडून पाणी जे आहे टोरेन्शियल रेन आल्यामुळं, आता हे पाणी जे आहे सो ह्या डोंगरावरती वारा जो आहे तो सतत त्या डोंगरांचं इरोजन करतो. त्यामुळे त्या डोंगरावरती इरोजन झाल्यामुळे जेवढी माती असते ती सगळी माती, क्षार सगळं घेऊन हे पाणी काय होते आहे, या खोलगट भागामध्ये ते जमा करते आहे पाणी. आता हा पाणी म्हणजे याच्यामध्ये पाणी प्लस चिखल टाईपमध्ये असते. हे याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण खूप जास्त असते, याला प्लाया म्हटल्या जाते. म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय सो याला प्लाया म्हटल्या जाते. हे जे सरोवर आहे आणि याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण खूप जास्त असते पहा, कारण अख्ख्या डोंगरावरची माती त्याच्यामध्ये मिक्स असते आणि याच्यामधून इव्हॅपरेशन खूप होते. आता एखाद्या वेळेस पाऊस पडतो, नेहमी पडत नाही. नेहमी काय असते, ऊन प्रचंड असते इथं, नेहमी सूर्य तळपत असतो. एखाद्या वेळेस पाऊस पडतो, टोरेन्शियल रेन पडतो, ते पाणी जे जमा झालेलं आहे त्याच्यातून लगेच इव्हॅपरेशन सुरू होऊन जाते पाऊस गेल्यानंतर. सो त्याच्यामुळे याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त उरते, त्यामुळे ह्याला प्लाया म्हणतात. म्हणजे आता हा प्लाया म्हणजे हे जे आहे सरोवर, हे काही दिवसांनंतर आटायला सुरुवात होते. आटायला म्हणजे त्यातलं इव्हॅपरेशन झाल्यामुळं त्याची साईज लहान लहान होत जाते. तेव्हा त्याच्यामध्ये असणारे जे म्हणजे वादळी पावसाने स्वतःसोबत आणलेली जी रेती, गारा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे किंवा आपण माती म्हणू शकतो, ते आजूबाजूला असं डिपॉझिट केल्या जाते पहा. याला बजदा म्हणतात. हे डिपॉझिशनल लँडफॉर्म आहे. प्लाया आणि बजदा दोन्ही काय आहे, वाळवंटातले डिपॉझिशनल लँडफॉर्म, निक्षेपण कार्यातून तयार झालेले.